तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com. आणि आत्ता आपण चाललो आहोत शर्तीनं. आणि आत्ता आपण टिट्टूला घेऊन चाललो आहे टॅम्पोमध्ये भरून. मग आपण घेऊन जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर आपण पुढचे व्हिडिओ करणार आहोत. तर पाहूया आजचा अड्डा. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय हा आपला टिट्टू 808 मजबूत जोडचा बादशाह, शिस्तीचा बादशाह आता चाललाय देवाच्या दर्शनाला. तिथून मग आता इथून आपण देवाचं दर्शन झालंय, आता टेम्पोमध्ये भरून पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो, आता ही तयारी आहे. जेव्हा शर्तीला जायचं असतं तेव्हा किती मेहनत घ्यावी लागते. आता हा जो छकडा आहे तो आता आपण टेम्पोमध्ये टाकणार आहोत. गुड्ड्या, टोनग्या, रिपेश आणि निशांत आहे हे आता टेम्पोमध्ये पहिला छकडा टाकणार आहेत आणि तो टाकून नंतर मग आपल्या टिट्टूला गाडीमध्ये भरायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय, तर आता टिट्टूला फायनली घेऊन आता आपण टेम्पोमध्ये चढवणार आहोत. आणि टिट्टू टेम्पोमध्ये गेल्यानंतर मग आपण अड्ड्यावरती जाणार आहोत. तर मित्रांनो, बैलगाडा शर्यत म्हटलं की फक्त तुम्ही बघणारा वाटतं की इथं बैल धावतात, पण त्यामागची खूप मेहनत जी आहे ती खूप मेहनत असते. सकाळी उठून त्याची बैलाची तयारी करा, नंतर गाडीमध्ये बैल भरा, तिथे अड्ड्यावर जाऊन जागा शोधा, इथपासून सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, आता टिट्टू आपल्या टेम्पोमध्ये गेलाय आणि आता फायनली आपण पोहोचलोय अड्ड्यात. आणि हा टोनग्या बैलासाठी वाडा घेऊन आलेला आहे, म्हणजे जो मका असतो किंवा ऊसाचा अशा प्रकारचा घेऊन. आणि हा आपण जो अड्डा आलोय हा आहे उसाटणा, तलोजामध्ये उसाटणा. नाही बघा, खूप तुफान अशी या अड्ड्याला गर्दी होती, कारण आता कसं आहे, पाऊस लवकर सुरू होणार आहे. कदाचित हा ह्या वर्षाचा शेवटचा अड्डा पण असू शकतो, कारण पावसामध्ये बैलगाडी शर्यती होत नाही आहेत. म्हणून मला वाटते कदाचित सगळेजण आपले बैल इकडे घेऊन येतात. आणि बरेचसे बैल खूप मोठमोठ्या गाड्या इथे आलेल्या आहेत आणि जिंकतायत, कोण आनंद साजरा करतोय. तर हा अड्डा आहे, तुम्ही बघाल तर. आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये ह्या टायमाला अशा गर्दीमध्ये जाणं पण खूप रिस्की असते मित्रांनो. तर अशा गर्दी पण टाळाव्यात, लांब एका ठिकाणी बसून मग या शर्तींचा आनंद घ्यावा असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठा हा अड्डा आणि किती तुफानी गर्दी आहे. प्रत्येक जण बैलगाडा प्रेमी, बैलगाडा शौकीन जे आहेत ते या अड्ड्यावरती आलेले आहेत. तुम्ही बघताय तर माणसं आहेत, अगदी जणू काही जत्रा ॲक्च्युली जत्राच आहे त्या प्रकारची. कारण जत्रा जशी गावची जत्रा असतात, तिथे खाऊची दुकानं, फक्त इथे खेळण्याची दुकानं मिळणार नाहीत, इथे तुम्हाला खायची आणि बैलांच्या संदर्भात कासरा असेल, आपण जो डोक्याला गमजा बांधतो ते असतील, अशा गोष्टीही मिळतात. आणि हे उसाटण्याचा अड्डा हा खूप फेमस अड्डा आहे. तलोजावरून आपण जेव्हा येतो, तलोजा MIDCच्या पुढे तिथेच हा अड्डा आहे मित्रांनो. तर आत्ता जे चालल्यात शर्यती या आहेत, प्रत्येकाच्या बिनजोडच्या शर्ती आहेत. कोणाच्याही व्हॉट्सअपला गाडी ठरलेली असते, कोण इथे अड्ड्यात येऊन जमवलेली असते, कोण नाव देऊन गाडी जमवते, ह्या इथे होतात. तुम्ही गर्दी बघू शकता, अलोट अशी गर्दी आणि उत्तम नियोजन होतं या कमिटीचं. आणि हे बघा, अरे अरे बरे बैल आले, हे बघा किती रिस्की आहे ते बघा. बैलाने हे लोक पण लक्ष देत नाहीत. आपण नुसते बघायला येऊ नका मित्रांनो, बैल कुठून येऊ शकतात. त्यामुळे स्वतःचा जीव महत्वाचा आहे, कारण आयोजक कमिटी आधीच आपल्याला अनाऊन्स करते की बैलगाडी शर्यत बघत असताना प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. जर का दुखापत झाली तर त्याला आयोजक कमिटी जबाबदार नसणार. त्यामुळे मित्रांनो, आवड आहे ना, मग तुम्ही बघा, पण स्वतःचा जीव सांभाळून. असं कुठंतरी मध्येच उभं राहून ह्या अशा शर्यती बघू नका, कारण बैल जेव्हा स्पीडनी धावत येत असतो तर त्याला कंट्रोल करणं त्या ड्रायव्हरच्या हातात पण नसते. कारण ही 8 पायाची नाही तर 10 पायाची गाडी आहे आणि त्याच्यावर बसणारा जो आहे तो मर्दानी जॉकी असला तरी तिला हा काय म्हणतो आपण, हँडब्रेक नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, असे जवळ जाणं खूप टाळा, लांबून बघा ना. आणि अगदीच नाही तर आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पण आपण ह्या शर्ती बघू शकतो. तुम्ही अड्ड्यावरती या आणि कुठे एका साईडला म्हणून लाईव्ह पण बघा. हे बघा, ही आता गाडी जिंकलेली आहे, त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करत आहेत ही मंडळी. अशा खूप साऱ्या गाड्या, कोण जिंकतंय कोण हारतंय, म्हणजे खेळामध्ये हारजीत ही असतेच. तर आपल्याकडं वेळ होता त्यामुळे आपण हाच व्हिडिओ करायला भेटलाय, कारण आपल्या टिटूची गाडी अजून जमली नाही आहे.
जमले की मग आपण तिकडे जाणार आहोत. तर उसाटण्याला ह्या टायमाला खूप गर्दी आली, अलोट अशी गर्दी आहे की कदाचित असं मला वाटते, मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे, की हा शेवटचाही अड्डा असू शकतो. तर या गाडीने गुलाल घेतला आहे, त्यांचा आनंद व्यक्त करताना बैलगाडा मालक आणि त्या बैलांवरती प्रेम करणारे त्यांचे जे चाहते वर्ग आहे हे सगळे आहेत. आणि बघा दुसरी गाडी बघा तुम्ही, धुरला कशा प्रकारे उडतोय बघा. ते आहे ना गाणं, उडवी तर धुरला आला बैलगाडा, अगदी जशाच ते गाणं पण ह्याला या बैलगाडी क्षेत्राला सूट होतंय. बघा आली आली बैल, कशा प्रकारे बैल बघा. अरे बरे हे बघा, ब्रेक नाही आहे मित्रांनो, ब्रेक नाही आहे. त्यामुळे स्वतःचा जीव स्वतः सांभाळायचा आहे. हे बघा तुम्ही आता बघू शकता, ही बैल गेली बघा कुठे, अरे बघा गेले. आणि काय होतं की बैलगाड्या तिथून जेव्हा येतात आणि ड्रायव्हरला जेव्हा कळतं की आता बैल आपल्याला कंट्रोल होणार नाही आहे, तो ड्रायव्हर सर गाडी सोडून देतोय. त्यामुळे त्या पार्टी गाडीचा बघा, हा मला छोटा मुलगा बघा, काय गरज आहे मला सांगा. अरे बापरे. तर काय म्हणत होतो तुम्ही की ड्रायव्हर जेव्हा कळतं की आता बैल आपल्याला आवरत नाही आहेत, मग तो सरळ गाडीवरून उतरून साईडला होतो. मग साईडला वळल्यानंतर ती डायरेक्ट बैल जिथे रस्ता नसेल तिथे ती गाडी जाऊन थांबणार आहे. त्यामुळे मित्रांनो बघताय कसे बैल धुरला उडवत धावत आहेत. आणि ही लोक सुद्धा बघा ना मध्येच कुठे आहेत, आणि ही अशा गाड्या येतात. त्यामध्ये एखाद्या गाडीच्या मध्ये जुकाडाला जर तो एखादी व्यक्ती लागली तर जागीच मरण पाहू शकते. तर मित्रांनो काळजी घ्या म्हणू नका, काळजी घ्या आणि आनंद घ्या हो, पण जरा दुरून, नाहीतर डायरेक्ट जमा होण्याच्या चान्सेस खूप असतात. इथे ह्या अड्ड्यांवरती तुम्ही जीव जाऊ शकत नाही म्हणा, पण तुम्ही कमकुवत होऊ शकता, कमजोर होऊ शकता, लंगडे होऊ शकता, अपंग होऊ शकता. त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे. आता ही बघा, ही आली गाडी, कुठून आली बघा. अरे रे 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 रे, गेली 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 ही बघा कुठे गेली. अरे बापरे बापरे, मला वाटतं ही गाडी खूप मोठी होती असेल बहुतेक. ही गाडी मोठी कुठेतरी बिंजोडची शर्यत झालेली आहे ही. आणि बघू शकता हे जी लोक आहेत धावत येतात. मे बी मग ह्या ही 50-50 वरदान जो आहे त्या वरदानबरोबर शर्यत आहे होती. आणि इथे मला वाटतं वरदानची गाडी पडलेली आहे आणि ही गाडी जिंकलेली आहे. त्यामुळे हा सगळा त्या बैलांचा फॅन फॉलोइंग, बैलांवरती प्रेम करणारी लोक जे आहेत की ते बघा कसा आनंद साजरा करत आहेत, की एकदम जसं काय निवडणूक जिंकून आल्यासारखं हा आनंद असतो आणि खूप उत्साह असतो. ॲक्च्युली खरं तर आपण जिथे अड्ड्यावर गेल्यानंतर आपण ज्या बैलांबरोबर आलो आहे ही बैल जिंकली की आनंद व्यक्त होतो आणि तो आनंद तेवढ्यापुरता असावा. बैलगाडी शर्यतमध्ये मला तर असं वाटतं एक ती मैत्रीपूर्वक लढत, कुठलीही लढत असते ती मैत्रीपूर्वक लढत असावी. तेवढ्यापुरता आनंद व्यक्त केला की नंतर परत दोन्ही गाडा मालक असतील किंवा दोन्ही ज्या गाड्या असतात त्यांच्यावरती प्रेम करणारी जी लोक असतील त्यांनी एक आनंद व्यक्त करून बाजूला व्हायला हवं असं मला तरी वाटतं. कारण कसं आहे, हे जे बैल आहेत हे शंकराचे नंदी आहेत आणि ते जेव्हा पळतात तेव्हा तुमची नावं होतात. त्यामुळे ना मित्रांनो ह्या गोष्टीची काळजी आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करायला हवा, त्यात माझं दुमत नाही आहे मित्रांनो. पण ते त्याला एक मर्यादा असते, ती तुम्ही पार पाडलेत तर कुठल्याही असं गालबोट असं या शर्यतीनं लागत नसतं आणि वाद कुठले होत नाहीत. कधी कधी काय होतं, आनंदाच्या भरात आपण काही गोष्टी बोलून जातो आणि मग तिथे क्लेश निर्माण होतो. तर त्याची काळजी मित्रांनो नक्की घ्या. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणि असे हे नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी करत असतो. आणि हा जो अड्डा होता, उसाटण्याचा अड्डा होता, तिथला हा व्हिडिओ होता. तर तुम्ही तो पाहिलात. आणि तो पाहत असताना जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी बेल आयकॉन आहे, जी घंटा आहे, तिला दाबा. त्याने काय होणार आहे की मी करत असलेले व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट नोटिफिकेशनला येतील. तर मित्रांनो असंच सहकार्य असू दे. तर मित्रांनो आपला जो चॅनल आहे कायपण.com ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करून आपलं मुलाचं सहकार्य असू द्या. धन्यवाद. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.